दुपारी ना जावा जावा गप्पा मारत बसले होते. मग म्हटलं चला टाइमपास मध्ये काय करायचं, मग मंगळसूत्र गाठायला घेतलं होतं. ताई ना तिकडे मंगळसूत्र गाठत होत्या, तोवर म्हटलं चला देवांशीला मेहंदी काढून घेऊया. आता उद्या जयंती म्हटली होती, आज सगळी तयारी चालूच होती. आणि मंगळसूत्र बघितलं का एकीकडून दुसरीकडे गेलं. म्हणजे आमच्या घरात ना मंगळसूत्र पण गाठायला आम्ही तिघी जण लागतो. त्याच्यानंतर आमच्या परीला छान अशी मेहंदी काढली होती, एवढीशी हात आणि त्याच्यावरती छान अशी मेहंदी, मस्त वाटत होतं. नंतर काय संध्याकाळ झाली आणि यांनी आले होते. अद्विक त्यांना बघितलं की लगेच पळत गेला त्यांच्याकडे. आणि मी त्यांना सांगितलं होतं की येताना ना फुलं घेऊन या, हार वगैरे ओवायचा आहे. त्याच्यामुळे मग त्यांनी फुलं आणले होते. म्हटलं आता याचा छान असे आपण हार ओवूया. आणि यांनी कपडे पण आणले होते, शर्ट आणलं होतं, पॅन्ट त्या दिवशीच घेऊन आलेत, पण मनासारखं शर्ट भेटलं नाही. मग आज कुठून शोधून आणलं होतं काय माहिती. मग व्हाईट कलरचं शर्ट आणलं होतं त्यांनी. आणि म्हटलं चला हा कपड्याचा ढिग आवरून घेऊया, उद्या खूप गडबड होईल. त्याच्यामुळे सगळं आवरायचं चाललं होतं. आणि रात्री 12 वाजता बघितलं का फटाक्याचा नजारा, म्हणजे एवढे भारी वाटत होतं ना. तेच दाखवायला आम्ही अद्विकला टेरेसवरती आणलं होतं आणि तो पण मस्त फटाके एन्जॉय करत होता. म्हणजे रात्री 12 वाजता बाबासाहेबांची जयंती चालू झाली होती. आम्ही सगळेजण एन्जॉय करत होतो आणि माझं बाळ पण तेवढंच एन्जॉय करत होतं. त्याच्यानंतर वाजले होते 12:30 आणि आमच्या घरात अजून पण सगळे जागे होते. का माहितीये का, पप्पा आणि भैयाना पिंपरीमध्ये गेले होते, त्याच्यामुळे वाट बघत सगळे बसले होते. आणि खरंच 13 एप्रिलच्या रात्री ना पिंपरीमध्ये खूप छान बघण्यासारखं असतं, पण आम्हाला काय जाणं होत नाही अद्विक असल्यामुळे. त्याच्यामुळे काय घरातूनच एन्जॉय करायचं छान असं. मग आमच्या आईने ना हे छान हार ओवून ठेवले होते, 2 असे हार ओवून ठेवले होते आणि भरपूर सारे फुलं होते. तर चला भेटूया उद्या जयंतीच्या ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.